सर्व प्रशासनामध्ये एक बाब आहे ती मी तुम्हाला सांगतो. कारण मी सकाळी लवकर उठलो तर सकाळी शाळेचा टाईम हा लहान मुलासाठी थोडा उशिरा असलेला पाहिजे, पण प्रशासनामध्ये त्याची कशी नोंद आहे त्यांची जाणीव. त्यांच्या घरी पण लहान मुले आहेत. लहान मुले सकाळी 5:30ला उठतात. त्यांना काला 7ला बाहेर पडावं लागते. म्हणून लहान हिवाळ्यात तरी कमीत कमी शाळेचा टाईम, जसं उन्हाळ्यामध्ये 1.5 महिना शाळेचा टाईम एक टाईम असतो, त्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये शाळा थोडी उशिरा भरली पाहिजे. म्हणजे मुलं 8ला उठतात. 8ला उठून 9, 10ला, 11ला शाळा असलेली पाहिजे. 8ला शाळा असणं म्हणजे त्याला सकाळी 6ला 5ला उठावं लागायला. त्या मुलांचं आळस जाणं, झोपेतून उठणं, त्यांना तोंड धुणे, स्नान करणे, बाथरूमला जाणे, ह्या बाबीसाठी सगळे बारके विद्यार्थी रडकुंडीस येतात. त्यांची आई घरी त्यांना बरंच वडावड करून त्यांना शाळेत घालण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं दप्तर आवडणे, डब्बा देणे, काय करतात मुलं, रडकुंडीला येऊन जातात. तरी प्रशासनाने याच्याकडे थोडं लक्ष दिलेलं बरं राहील. पण त्यांचं नियोजन काय आहे की आपल्याला तरी काय माहीत आहे. त्यांनी नियोजन देऊन फक्त ह्या 5वीपर्यंतच्या विद्यार्थ्याचा वेळापत्रक 11 वाजता ठेवलं तर फार चांगलं राहील, किंवा दुपारून एक टाईम शाळा ठेवली तर चांगलं राहील. फक्त हे हिवाळ्यापुरतं 2-2.5 महिने, आणि नंतर नियमित वेळेप्रमाणे उन्हाळ्यात, पावसाळ्यात तर वेळेप्रमाणे सुट्ट्या हे ते देतातच. त्याच्याप्रमाणेच एक शासनास पालकांनी विनंती केलेलं चांगलं राहील. पण असाच काळ निघून जातो, असेच मुलं जात राहतात, रडत राहतात, अभ्यास होत नाही. म्हणून सांगतो, तरी ही बाब प्रत्येकाच्याच घरी आहे. आणि सकाळी उठणे, लाईट जाणे, पाणी नळाला येणे, याच्या भानगडीमध्ये घरचे माणसं परेशान राहतात. लाईट गेली, गिजर तापत नाही, एखाद्या वेळेस पाणी तापत नाही. त्याकरता शासनाने याच्याकडं, अशा बाबीकडे लक्ष वारंवार दिले. पण याच्यावर कोणती कमिटी असते हे आपल्याला काय माहीत राहते त्याचं. बरं असो, हे